मी संगीता जाधव, माझी मुलगी रेणुका. मला तळकर हॉस्पिटलची म्हणजे माहिती भेटली होती बाहेरून की खूप चांगलं क्लिनिक आहे. माझ्या मुलीचे दात वर खाली होते आणि पुढं पण होते खूप. मी मॅडमला भेटले. मॅडमने सांगितलं की सरांना बोला नाही का, सर काय म्हणतात काय नाही त्याच्यावर आपण बघू. मी सिटी सरांना भेटले. सिटी सर म्हणले तुम्ही विचार करा 1 महिना, त्यानुसार नाही का ट्रीटमेंट घ्या. जर असेल तुम्हाला तर बघा, नाही तर नाही का. मग मी दुसऱ्या शनिवारी आले परत अपॉइंटमेंटला. मग त्यांनी सांगितलं की तिच्या दाताला असं असं करावं लागेल, आर्थोची ट्रीटमेंट घ्यावं लागेल. चालेल म्हणलं. पैशाचं पण त्यांनी खूप बजेटमध्ये बसवलं, जास्त पैसे काही घेतले नाही. आणि तुमच्या जसं सोयीनुसार होईल तसं तुम्ही पैशाचं नाही का द्या, असं त्यांनी सांगितलं तुमच्या परिस्थितीनुसार नाही का. त्याच्यामुळे लगेच त्यांनी त्या दिवशी संध्याकाळचं क्लिनिक बसवली. सुरुवातीला का थोडेच पैसे घेतले त्यांनी, पण चांगली ट्रीटमेंट दिली आणि क्लिनिक बसवली. दर महिन्याला अपॉइंटमेंटला पण ते बोलवायचे, सोबत यायचे. त्याच्यात चांगलं तार बिल सगळं व्यवस्थित बदलायचे, सगळं बघायचे. जरी तिचे दात घाण झाले असेल तर चांगले क्लिनिक करून द्यायचे नाही का. मी पण तिला भरपूर सपोर्ट केला. मी त्या मॅडमनी पण भरपूर सपोर्ट दिला. आणि जरी आठवड्याची महिन्याची ट्रीटमेंट असेल तरी सुद्धा त्या आठवड्यामध्ये कधी तर तिला प्रॉब्लेम काय आला तर मी यायची. काय वाटलं तर बदलून काय वाटेल ते सगळं करून जायची. त्यामुळं काय नाही, सिटी सर त्यांनी मला 1 ते 1.5 वर्षाचा टायमिंग दिला होता सरांनी. पण 10 महिन्यातच पूर्ण झाली ट्रीटमेंट. आता खूप चांगले झाले दात. सगळे माझ्या शेजार पाजारचे पण म्हणतात की तिचे पहिले दात खूप पुढं होते आणि वर खाली होते, आता खूप चांगले वाटतात नाही का. आत पण गेले, चांगलं वाटते. तिला पण चांगलं वाटते आणि काही इश्यू नाही, काही नाही. मस्त वाटते आता 8-10 दिवस झाले.